नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण वसंत पंचमीला होणारा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही सोहळा हा कसा साजरा केला जातो, तसेच या शाही सोहळ्यामागील कथा काय आहे आणि रुक्मिणी मातेने विठ्ठलाला 7 श्लोकांचं जगातील पहिलं प्रेमपत्र लिहिलं होतं ते काय आहे, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वसंत पंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव. निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत 16 कलांनी फुलून उठते आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो साकस्त देवाचा विवाह. वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी. मग या देवाच्या लगीनघाईचे वेध 15 दिवसापासून लागलेले असतात. विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरू झालेली असते. रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हणजेच विठ्ठलाला 7 श्लोकांचे पत्र पाठवले होते. हे पत्र म्हणजे जगातील पहिले प्रेमपत्र मानले जाते. वसंत पंचमी निमित्त पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होतो. त्यामुळे पंढरपुरात एकच लगीनघाई उडालेली असते. लग्नासाठी मंदिर एका राजवाड्यासारखं फुलांनी सजवण्यात येतं. रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा अंतरपाट धरून प्रत्यक्ष विवाह संपन्न होतो. या विवाहासाठी सकाळपासूनच पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होतो. श्रीकृष्णाने अर्थात विठ्ठलाने रुक्मिणीचे पाणिग्रहण केले. त्यापूर्वी रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हणजे विठ्ठलाला 7 श्लोकांचे पत्र लिहिले होते. हे पत्र म्हणजे जगातील पहिले प्रेमपत्र मानले जाते. या संपूर्ण रुक्मिणी स्वयंवर कथेची आणि विवाह सोहळ्याची चित्रे 40 वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिरात लावली गेली आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाचे सचित्र दर्शन मंदिरात घडतं. आता आपण पाहूया याच विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विवाहाची सचित्र कथा काय आहे. रुक्मिणीने विठ्ठलाला वरलं आणि वसंत पंचमीला विवाह सोहळा पार पडला. रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा काय आहे तर रुक्मिणीला स्वप्नात श्रीकृष्णाचं स्मरण झालं. त्यामुळे तिने श्रीकृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा आपले वडील राजा भीमक यांच्याकडे व्यक्त केली. मात्र रुक्मिणीचे भाऊ रुक्मय यांनी या लग्नाला विरोध केला. यानंतर रुक्मिणीने 7 श्लोकांचे पत्र सुदैव ब्राह्मणाकरवी कृष्णाकडे पाठवलं. पुढे ब्राह्मणाने हे पत्र कृष्णाला वाचून दाखवलं. हे पत्र ऐकल्यानंतर कृष्णाच्याही मनात रुक्मिणीबद्दलचा भाव जागृत होतो. त्या श्लोकामध्ये रुक्मिणीने लिहिलं होतं की मी अंबिका देवीच्या मंदिरात जाते, तिथं दर्शन घेते, तिथे तू ये. त्याप्रमाणे श्रीकृष्ण द्वारकेहून आला. श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला आपल्या रथात घेतलं. रुक्मिणीचं पाणिग्रहण केलं. यानंतर श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल आणि रुक्मय यांच्यामध्ये युद्ध झालं. यात रुक्मय अपयशी झाला. यानंतर वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला, अशी त्यामागील पौराणिक कथा आहे. ही सर्व कथा सचित्र स्वरूपात विठ्ठल मंदिरात उपलब्ध आहे. सांगलीचे कल्याण शेट्टे यांनी 40 वर्षांपूर्वी ही चित्रे काढली आहेत. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा हा पंढरपूरमध्ये वसंत पंचमी या सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहात होतो. जिथे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पार पडतो. ज्यात मंदिराची भव्य सजावट, फुलांची आरास आणि पारंपरिक विधी केले जातात. ही कथा रुक्मिणीने विठ्ठलाला लिहिलेल्या प्रेमपत्रावर आधारित आहे. कौंडण्यपूर येथील भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिचे मन पांडुरंगावर जडले होते. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरला होता, पण तिला पांडुरंगाशिवाय दुसरे कोणीही वर म्हणून स्वीकारायचे नव्हते. रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हणजेच विठ्ठलाला एक प्रेमपत्र लिहिले, ज्यात तिने आपल्या भावना आणि लग्नाची इच्छा व्यक्त केली. रुक्मिणीने पत्र पाठवल्यानंतर विठ्ठलाने तिच्या इच्छेचा मान ठेवून तिला लग्न मंडपातून आणले आणि तिचा स्वीकार केला. या प्रेमळ विवाहाचे प्रतीक म्हणून पंढरपूरमध्ये दरवर्षी वसंत पंचमीला हा शाही सोहळा आयोजित केला जातो.
यामध्ये अंतरपाठ धरून विवाह संपन्न केला जातो. मंगलाष्टके म्हटली जातात. मंत्रपुष्प अर्पण केले जातात. संपूर्ण मंदिर राजवाड्यासारखे सजवले जाते. रुक्मिणी मातेच्या तसेच विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात नामदेव पायरी व संपूर्ण मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात येते. लग्नस्थळ असणाऱ्या विठ्ठल सभा मंडपात 7 प्रकारच्या फुलांनी महाल साकारला जातो. यामध्ये लाल, पिवळा झेंडू, अस्टर, पांढरी शेवंती, पांढरी टिफरी, अँथोरियमसह इतर पाना फुलांचा वापर केला जातो. लग्न मंडपासमोर फुलांचे द्वारपाल तयार केले जाते. नामदेव पायरी व संपूर्ण परिसरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात येते. लग्न सोहळ्यातील मंगलवाद्यांची देखील आकर्षक फुल सजावट करण्यात येते. देवाचा पोशाख या लग्न सोहळ्यासाठी 20 प्रकारची देशी विदेशी अशी 6 टन फुले आणण्यात येतात. यात 9 प्रकारचे शेवंती, 6 प्रकारचे गुलाब यांचा वापर करून विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावटी केला जातो. या लग्न सोहळ्यासाठी देवाला पांढऱ्या रंगाची रेशमी अंगी, पांढऱ्या रंगाचे धोतर, तर रुक्मिणी मातेला पांढऱ्या रंगाची रेशमी नऊवारी साडी असा पोशाख असतो. रुक्मिणी मातेला अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात येते. दरवर्षी देवाचा पोशाख हा खास बनवला जातो. पोशाख हा खास बनवूनच विवाह घातला जातो. मोजक्या वऱ्हाडी मंडळांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होतो. हा विवाह सोहळा म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे, जो भाविकांसाठी एक मोठा उत्सव असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.